नाशिकमध्ये सध्या एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक खळबळ प्रकार समोर आला आहे. मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा, स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि समाजात एक वेगळी ओळख निर्माण केलेला अशोक खरात आज गंभीर गुन्ह्यामध्ये अडकला आहे. 35 वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे साधारण 3च्या सुमारास त्याला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस त्यांच्या सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेले पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत. हे व्हिडिओ नेमकं काय आहेत? त्यामागचं सत्य काय आहे? याची पडताळणी सध्या सुरू आहे. पण या एकच गोष्टीमुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतलं आहे. अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो स्वतःला कॅप्टन म्हणवतो आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात, असा दावा केला जातो. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिराला भेट दिल्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आले होता. त्यानंतर त्यांची ओळख आणखी वाढली आणि तो हाय प्रोफाईल वर्तुळात वावरू लागला. मात्र आता त्याच त्याच व्यक्तीचं वेगळंच रूप समोर आलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या भावया उंचावल्या आहेत. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. त्याने जवळपास 22 वर्ष या क्षेत्रात काम केलं असून 150हून अधिक देशांचा प्रवास केल्याचा दावा त्यांच्या संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. विविध देशांमधील संस्कृती, परंपरा, धार्मिक चालीरीती याचा अभ्यास केल्याचंही सांगितलं जातं. यानंतर त्याने स्वतःला अंकशास्त्र आणि विश्वशास्त्र म्हणजेच कॉस्मॉलॉजीच्या अभ्यासाकडे वळवलं. या ज्ञानाच्या आधारे तो लोकांना मार्गदर्शन करत असल्याचं सांगितलं जात आहे. अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सल्ल्याचं महत्त्व दिलं. पण आता जे आरोप समोर आले आहेत, त्या अत्यंत गंभीर आहेत. एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आणि त्यांच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्दा, या सगळ्यांमुळे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचं शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे? आणखी काही पीडित आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे समाजात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून मोठ्या-मोठ्या व्यक्तींशी संबंध असल्याचं भासवून काही लोकं अशा प्रकारे गैरफायदा घेत आहेत का? आजपर्यंत ज्यांच्याकडे लोकं मार्गदर्शनाकडे जात होते, त्यांच्यावर असे गंभीर आरोप होणं हे निश्चितच चिंतेची बाब आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते पोलिसांच्या तपासाकडे. कारण या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य काय आहे, हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आरोप सिद्ध झाले, तर अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होणं तितकंच आवश्यक आहे.